Hello students, in this lecture we are going to learn the disease resistance. तर disease resistance तुमचा हा एकदम शॉर्ट टॉपिक आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये शॉर्ट टॉपिक आहे, तर आपण थोडक्यात डिसीज रेजिस्टन्स काय असतात ते बघू किंवा डिफरंट टेक्नॉलॉजीज आहेत डिसीज रेजिस्टन्स प्रोड्यूस करण्यासाठी. तर डिसीज रेजिस्टन्स कव्हर करण्यासाठी डिफरंट टेक्निक्स पण बघू, थोडक्यात बघून घेऊ याच्यामध्ये. ठीक आहे. लेट्स टेक अ डिसीज. व्हॉट इज मीन बाय डिसीज रेजिस्टन्स? पहिले डिसीज रेजिस्टन्स काय आपल्याला ते माहिती असणं गरजेचं आहे. डिसीज रेजिस्टन्स, ठीक आहे. Disease resistance means ability of plant to prevent the disease. Okay, ability of plant to prevent the disease, or आपण जसं म्हणू शकतो is or reduce the disease म्हणू शकतो. ठीक आहे, प्रिव्हेंट किंवा रिड्यूस द डिसीज, तर आपण त्याला काय म्हणू शकतो, डिसीज रेजिस्टन्स आहे. तर असं डिसीज रेजिस्टन्स हे नॅचरली प्लांटमध्ये प्रेझेंट असतं. काही प्लांट्समध्ये नॅचरली प्रेझेंट असतं. तर त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो नॅचरली असं जेनेटिक किंवा त्यांच्यामध्ये बायोकेमिकली जे प्लांट्समध्ये स्ट्रक्चरल डिफेन्स मेकॅनिझम असतं किंवा बायोकेमिकल डिफेन्स मेकॅनिझम असतं, त्याच्यामध्ये जेनेटिक आणि स्ट्रक्चरल दोघेही येऊन जातात. जीन्स असे असतात की ते डिफेन्स जीन्स असतात काही. ठीक आहे. तर प्लांट्समध्ये काही असतात ते डिफेन्स जीन्स म्हणतात, प्लांट्समध्ये जे जीन्स असतात ते. ठीक आहे. त्या जीन्समध्ये मग डिफरंट आर्सेनल्स डेव्हलप करतात ते, डिफरंट आर्सेनल कंपाऊंड. जे आर्सेनल कंपाऊंड असतात ते डिसीज प्रोपॅगलशी हे रेजिस्ट करण्याचं काम करत असतात. नंतर इन्व्हॉल्व डिफेन्स जीन प्रोड्यूस द नॅचरली पॅथोजेनेसिस रिलेटेड प्रोटीन. ओके, जे प्रोड्यूस द PR प्रोटीन किंवा त्याला आपण म्हणतो पॅथोजेनेसिस रिलेटेड प्रोटीन. त्याच्यामध्ये मग जवळजवळ 20 प्रकारचे डिफरंट प्रोटीन क्लासेस आहेत, ते प्रोटीन्स प्रोड्यूस करत असतात प्लांटच्या अगेन्स्ट, होस्टच्या आपलं पॅथोजनच्या अगेन्स्ट. किंवा डिफेन्स जीन परत फायटोअलेक्झिन्स असतात, ते फायटोअलेक्झिन्स पण प्रोड्यूस करत असतात. ठीक आहे. आता फायटोअलेक्झिन्स तुम्हाला सांगायची गरज नाही की ते प्लांट्समध्ये प्रोटीनेसियस कंपाऊंड असतात, ते ट्रिगर अगेन्स्ट द इलेसिटेशन आफ्टर पोस्ट इन्फेक्शन नंतर हे ट्रिगर होत असतं त्यांचं प्रोडक्शन. ओके, जेव्हा पॅथोजन इन्फेक्ट करतो त्याच्या अगेन्स्ट स्पेसिफिक फायटोअलेक्झिन हे ट्रिगर केलं जातं. याच्यावरती अजून जास्त रिसर्च नाही झालेला, बट हे फायटोअलेक्झिन प्लांट्समध्ये प्रेझेंट असतात. ते डिसीज रेजिस्टन्स करतात, पण किती प्रमाणात रेजिस्टन्स करतात किंवा त्याची इतकी डिग्री ऑफ रेजिस्टन्सनेस इतकी आहे की प्लांटला डायरेक्ट मीन्स पॅथोजनला रेजिस्ट करू शकतील असं. ठीक आहे. त्याच्यावर अजून रिसर्च इतका नाही आहे. तर त्याच्यामध्ये मग डिफरंट रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस डेव्हलप होतात. अजून रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस. तर रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिसचा अर्थ असा होतो की ते ऑक्सिजन रिलेटेड कंपाऊंड असतात. ते ऑक्सिजन रिलेटेड कंपाऊंड तयार होतात अगेन्स्ट द डिफरंट स्ट्रेसेस. तर बायोटिक स्ट्रेस आला तर ऑक्सिजन स्पेसिस डेव्हलप झाल्या तर दे आर हार्मफुल फॉर द प्लांट, और ऑल्सो दे आर हार्मफुल फॉर द पॅथोजन. ओके, बट पॅथोजनसाठी जास्त हार्मफुल असतात रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस. हे सगळे डिफेन्स जीनचं मेकॅनिझम आहे किंवा डिफेन्स जीन्स हे अशा प्रकारचं हेल्प करत असतं. तर त्याच्यामध्ये हायड्रॉक्झिप्रोलिन रिच प्रोटीन पण तयार होत असतं. हायड्रॉक्झिप्रोलिन काय अमोनो ऍसिड आहे प्रकारचं. ते प्रोलिन किंवा हायड्रॉक्झिप्रोलिन हे अमोनो ऍसिड किंवा प्रोटीन किंवा तयार होत असतं जेव्हा प्लांट स्ट्रेसमध्ये जातं. एकतर याच्या कोणत्या स्ट्रेसमध्ये, एकतर वॉटर स्कॅरिसिटीच्या स्ट्रेसमध्ये जातं किंवा काही पॅथोजन फॉरेन पॅथोजनने अटॅक केला तर तेव्हा हे याचं प्रोडक्शन हे ट्रिगर होत असतं. ठीक आहे. याच्यामध्ये हायड्रॉक्झिप्रोलिन रिच प्रोटीन आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने आहे. आता फायटोअलेक्झिन्स आहेत किंवा हे डिफरंट कंपाऊंड हे अशा पद्धतीने डेव्हलप केले जातात प्लांटमध्ये नॅचरली. किंवा जर मॉलिक्युलर लेवलला बघितलं तर पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल जीन सायलेन्सिंग पण एक मेकॅनिझम आहे, मॉलिक्युलर मेकॅनिझम आहे. ते त्याच्यामध्ये असे जीन्स असतात काही, ते
प्लांटला डिसीज रेजिस्टन्स करत असतात पोस्ट ट्रान्सक्रिप्शन जीन सायलेन्सिंग मध्ये. अशा पद्धतीचे डिफेन्स मेकॅनिझम प्रेझेंट असतात प्लांटमध्ये. तर जनरली आपण डिफरंट पहिले काय होतं, स्टार्टिंगला ट्रॅडिशनल मेथड्स यूज करून पण डिसीज रेजिस्टंट प्लांटमध्ये किंवा रेजिस्टंट व्हरायटी डेव्हलप केल्या जात असतात. तर रेजिस्टंट व्हरायटीज, ठीक आहे. आता एक वेल नोन एक्झाम्पल आहे, जर आपलं महाराष्ट्राचं घेतलं तर आपण सिलेक्शनने येलो वेन मोझाईक जो आहे, येलो वेन मोझाईक ओक्रामधला, ठीक आहे. तर ओक्रामध्ये येलो वेन मोझाईक येतो, त्यावेळेस सिलेक्शनने परभणी क्रांती ही व्हरायटी आपण डेव्हलप केली होती. ती ओक्राला येलो वेन मोझाईकसाठी रेजिस्टंट व्हरायटी होती, ठीक आहे. बट ते ट्रॅडिशनल ब्रीडिंग पद्धतीने डेव्हलप केलेली होती. मीन्स ट्रॅडिशनल ब्रीडिंग मीन्स सिलेक्शन किंवा हायब्रिडायझेशन म्हणजे सिलेक्शनने केलेली होती. तर त्याच्यामध्ये डिफरंट सिलेक्शन मेथड्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर सिलेक्शन पद्धतीने पण आपण व्हरायटीज रेजिस्टंट व्हरायटी डेव्हलप करू शकतो. त्याचे जे रेजिस्टन्स लाईन्स असतात ते रेजिस्टन्स लाईन्स ग्रो करून आणि त्यांचं नंतर हायब्रिडायझेशन करून पण आपण डिफरंट रेजिस्टंट व्हरायटी आहे डेव्हलप करू शकतो किंवा एस्टॅब्लिश करू शकतो. हायब्रिडायझेशन मध्ये तुमच्या मग सगळे हायब्रिडायझेशन मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये बॅकक्रॉस मेथड जी आहे ती फेमस आहे फॉर डिसीज रेजिस्टन्स जीन इन रिकरंट करण्यासाठी किंवा रिकरंट सिलेक्शन आहे सिलेक्शनमध्ये, ठीक आहे. अशा पद्धतीने बॅकक्रॉस मेथड किंवा बाकी सिंगल सीड डिसेंट मेथड किंवा हायब्रिडायझेशनच्या सगळ्या टेक्नॉलॉजीज यूज केल्या जातात फॉर द रेजिस्टंट व्हरायटी डेव्हलपमेंट. त्याचं मग डिफरंट ट्रायल्स होत असतात. अशा पद्धतीने रेजिस्टंट व्हरायटी या सगळ्या तुमच्या काय झालं, ट्रॅडिशनल ब्रीडिंग मेथड झाल्या, ठीक आहे. बट आता बायोटेक्नॉलॉजिकल अप्रोचेस आहेत किंवा ट्रान्सजेनिक अप्रोचेस आहेत, तर त्यांचा खूप मोठा रोल आहे. तर बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण म्हणू शकतो की टिश्यू कल्चरचा व्हायरस फ्री प्लांट करण्यासाठी एक मोठा रोल आहे इन द टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर मी आता सांगणार नाही डिटेल, तुम्हाला बायोटेक्नॉलॉजिकल अप्रोचेस माहिती असलं पाहिजे, म्हणजे त्यांच्या प्रोसिजर्स तरी थोडक्यात माहिती असल्या पाहिजे. मी इतकं डिटेलमध्ये सांगणार नाही, फक्त थोडक्यात तुम्हाला एक हिंट देत जाईल की कशा पद्धतीने आपण व्हरायटल रेजिस्टन्स डेव्हलप करू शकतो. तर टिश्यू कल्चरमध्ये एक्झाम्पल आपण टिश्यू कल्चरचा माहिती आहे आपल्याला की कॅलस कल्चर आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यामध्ये कॅलस कल्चर आहे, परत मेरिस्टेम कल्चर आहे. मेरिस्टेम किंवा आपण त्याला कोणतं कल्चर म्हणतो, मेरिस्टेम अजून एक नाव आहे, ठीक आहे, जे असेल ते. तर नंतर कॅलस कल्चर झालं, मेरिस्टेम कल्चर झालं किंवा डिफरंट ऑर्गन कल्चर्स आहेत. ऑर्गन कल्चरमध्ये मग तुमचं ऑर्गन ॲज अ एक्सप्लांट आपण जे ऑर्गन यूज करतो त्या एक्सप्लांटनुसार त्याचं क्लासिफिकेशन आहे, ठीक आहे. कॅलस कल्चरमध्ये आपण जनरली अशी व्हरायटी डेव्हलप करत असतो की त्या व्हायरस फ्री असल्या पाहिजे. कॅलस इज अनऑर्गनाइज टिश्यू असतात, त्याच्यामध्ये आपण रेजिस्टंट व्हरायटी कशा डेव्हलप करत असतो बाय द टिश्यू कल्चर. त्याच्यामध्ये मग वी स्क्रीन दॅट कॅलस फॉर द टॉक्झिन्स, डिफरंट व्हायरल टॉक्झिन्स असतात किंवा व्हायरस फ्री प्लांट आपल्याला डेव्हलप करायचे आहेत, तर त्यावेळेस मेरिस्टेम कल्चर यूज केले जाते. तर तुम्हाला माहिती असेल एक्झाम्पल बनाना मोझॅइकचं किंवा बनाना बंचिट ऑफ व्हायरस आहे, तर त्याला एलिमिनेट बनाना बंचिट ऑफला एलिमिनेट करण्यासाठी आपण टिश्यू कल्चरमध्ये ज्या सकर्स डेव्हलप झालेले आहेत टिश्यू कल्चर सकर यूज करत असतो. परत शुगर केनमध्ये पण बरेचसे व्हायरल डिसीजेस हे रिड्यूस केले जातात ड्यू टू द टिश्यू कल्चर टेक्निक, ओके. नंतर मग कॅलसमध्ये आपण जनरली कॅलस कल्चर किंवा मेरिस्टेम किंवा कोणतेही टिश्यू कल्चर करत असतो, त्यावेळेस काय करत असतो, जर आपल्याला पॅथोजनचं रेजिस्टन्स व्हरायटी डेव्हलप करायची असेल तर त्या क्रॉपचं एक्सप्लांट घेतल्यानंतर आपण त्याला कॅलस फॉर्मेशन झालं, एक्सप्लांटचं कॅलस झालं, तर कॅलसचं ग्रोईंग करतो विथ द टॉक्झिन्स, ठीक आहे. टॉक्झिन कोणता, तर ते जे पॅथोजन आहेत आपले ज्याच्या अगेन्स्ट रेजिस्टन्स डेव्हलप करायचं आहे त्या टॉक्झिनचं को कल्चरिंग करत असतो कॅलस बरोबर. असं म्हणून घ्या फ्युझेरियमच्या अगेन्स्ट आपल्याला रेजिस्टन्स डेव्हलप करायचं आहे, तर फ्युझेरियममध्ये काय तयार होतं, फ्युझॅरिक ॲसिड
तयार होतं. फ्युजेरिक ऍसिड किंवा अल्टरनारिक ऍसिड असेल अल्टरनारियम मधलं, ठीक आहे. तर अशा पद्धतीने अल्टरनारिक ऍसिड, तर हे को कल्चर करत असतो ह्या टॉक्झिनचं आपण विथ द कॅलस ऑफ दॅट व्हरायटी. कॅलस त्या क्रॉपचे किंवा व्हरायटीच्या कॅलसमध्ये को कल्चर केल्यानंतर आपण त्याच्यामधून सिलेक्शन करत असतो, सिलेक्शन ऑफ रेजिस्टन्स कॅलस. त्याच्यामध्ये जे कॅलस रेजिस्टन्स असेल त्या कॅलसचं आपण सिलेक्शन करत असतो. आणि वी गॉट दिस technique used as a tissue culture for the elimination of different pathogen or making the resistant varieties. त्याच्यानंतर मग कॅलस रेजिस्टंट कॅलस मिळाल्यानंतर आपण त्याचं ऑर्गनायझेशन करून कॉलोजेनेसिस किंवा रायझोजेनेसिस करून आपण त्याच्यापासून एक सिंगल प्लांट डेव्हलप करू शकतो किंवा सीडलिंग डेव्हलप करू शकतो. आणि त्या सीडलिंग हार्डनिंग नंतर ग्रीन हाऊसमध्ये हार्डनिंग केल्यानंतर आपण ते यूज करू शकतो. त्याच्यानंतर डिफरंट ट्रायल्स घेतल्या जातात, मल्टी लोकेशनल किंवा डिफरंट व्हरायटल स्क्रीनिंगचे ट्रायल घेतल्या जातात. स्क्रीनिंगचे ट्रायल घेतल्यानंतर आपल्याला ते लक्षात येतं की अशा पद्धतीने रेजिस्टन्स हे डेव्हलप झालेलं आहे की नाही त्या व्हरायटीमध्ये, त्याला नंतर मग सर्टिफाय केलं जातं त्या व्हरायटीला. अशा पद्धतीचं एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स असतात, डिटेल असतात ते खूप. आता मी फक्त तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं. अशा पद्धतीने 1 मिनिट लॅपटॉप चार्जिंग लावतो, चार्जिंग संपलं. ठीक आहे. तर व्हायरस फ्री प्लांट आपण डेव्हलप केला आहे बाय युझिंग अ टिश्यू कल्चर मेथड. तसंच बायोटेक्नॉलॉजीमध्ये अदर जेनेटिक मॉडिफिकेशन पण करू शकतो आपण. जेनेटिक मॉडिफिकेशन मीन्स जे जीन्स आहेत ते जीन्स लोकेशन डिटेक्ट करून ते जीन्स आपण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून व्हरायटीमध्ये आपण एक प्रकारचं रेजिस्टन्स जीन इन्सर्ट करू शकतो. अजून याच्यामध्ये इतकं इव्हॉल्व झालेलं नाही आहे की प्रत्येक क्रॉपमध्ये करता येईल आपल्याला. बट आपण ट्रान्सजेनिक प्लांट किंवा DNA RDNA रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी किंवा ट्रान्सजेनिकस त्याला म्हणतो आपण, ट्रान्सजेनिक टेक्नॉलॉजी किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणत असतो आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, ज्या वाईल्ड व्हरायटी असतात किंवा वाईल्ड ड्रेसेस असतात त्यांच्यामध्ये रेजिस्टन्स जीन्स हे प्रेझेंट असतात. ठीक आहे. काहीतरी रेजिस्टन्स कॅरेक्टर हे प्रेझेंट असतात, त्यांचे हेरिनेस किंवा असे पर्टिक्युलरली वाईल्ड ड्रेसेसमध्ये डिसीज रेजिस्टन्स जीन्स हे प्रेझेंट असतात ॲज कम्पेअर टू द कल्टिवेबल व्हरायटीज. तर ते कॅरेक्टर आपण लोकस डिफाईन करून तो जीन इन्सर्ट करू शकतो इन द कल्टिवेबल व्हरायटी. ओके. we need to modify the different technologies by using recombinant DNA टेक्नॉलॉजी किंवा जीन क्लोनिंग किंवा ट्रान्सजेनिक टेक्नॉलॉजीज आहे. तर त्याच्यामध्ये आपण त्यांचा यूज करून आपण या जेनेटिक रेजिस्टन्स व्हरायटी डेव्हलप करू शकतो. त्याच्यामध्ये एक व्हायरसेसमध्ये कोट प्रोटीन मेडिएटेड रेजिस्टन्स डेव्हलप करू शकतो आपण. त्याच्यामध्ये पण रेजिस्टन्स हे राहतं. ठीक आहे. एकदा जेनेटिक रेजिस्टन्स आलं तर ते जेनेटिक रेजिस्टन्स एकदा जर आलं तर हेरिटेबल असतं, ते त्याचं लॉस होत नाही लवकर. पण जर आपण ट्रॅडिशनल ब्रीडिंग मेथडचा यूज केला तर त्याच्यामध्ये जेनेटिक आफ्टर जनरेशन जेनेटिक लॉस होत जातो. मीन्स प्युरिटी ही लॉस होत जाते. रेजिस्टन्सची जी प्युरिटी असते ती प्युरिटीचा लॉस होत जातो. तर पर्पनी क्रांतीत तेव्हा रेजिस्टन्स होती, पण आता त्याच्यावर येलोवेन मोझॅइक व्हायरस हा येतो, बिकॉज आता रेजिस्टन्स नाही राहिला त्याच्यामध्ये. ठीक आहे. एन्व्हायरमेंटल फॅक्टर किंवा पॅथोजनच्या फॅक्टर्स, पॅथोजन ॲग्रेसिव्ह झाल्यामुळे किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळे ती व्हरायटी आता रेजिस्टंट नाही राहिलेली. ठीक आहे. तर कोट प्रोटीन मेडिएटेड नुसार आपण डिफरंट व्हायरल रेजिस्टन्स व्हरायटीज डेव्हलप करू शकतो. याच्यामध्ये पपाया रिंग स्पॉट व्हायरस किंवा पपाया मोझॅइकचं एक्झाम्पल आहे. फॉरेनमध्ये त्या व्हरायटी डेव्हलप केलेल्या आहे. तर नंतर आपण एक त्याच्यामध्ये जर ट्रान्सजेनिकचं तुम्हाला प्युअर एक्झाम्पल माहिती असेल तर मोनसांटेने बीटी ब्रिंजल किंवा फर्स्ट टाइम बीटी कॉटन हे डेव्हलप केलं. ठीक आहे. बॅसिलस thuringiensis जो जीन आहे, बॅसिलस thuringiensis दिस इज ॲक्च्युअल बॅक्टेरिया सॉइल बॅक्टेरियम आहे. तो ग्रॅम पॉझिटिव्ह सॉइल बॅक्टेरियम आहे बॅसिलस thuringiensis. त्याच्यामध्ये एक प्रोटीन क्रायोन AC जीन प्रेझेंट असतो.
ठीक आहे. मीन्स तो जीन असा असतो की तो प्रोटीन डेव्हलप करतो, क्रिस्टल प्रोटीन डेव्हलप करतो. त्या तो जो क्रिस्टल प्रोटीन डेव्हलप करणारा जीन आहे त्या बॅक्टेरियामधला, तो जीन हा कट केला आणि जीन क्लोनिंग टेक्नॉलॉजीने आपण इन्सर्ट केला आहे कशामध्ये, तो कॉटन प्लांटमध्ये. कॉटनवरती जेव्हा बोलवर्म कॉम्प्लेक्स जेव्हा फीड करते, किंवा आपण म्हणतो ती लार्वा जेव्हा फीड करते, अमेरिकन बोलवर्म असेल किंवा पिंक बोलवर्म असेल, तर त्याच्यामध्ये जेव्हा ती लार्वा फीड करणार, ते फीड केल्यानंतर तो कॉटनमध्ये जीन प्रेझेंट असणार, तो जीन याच्यामध्ये गेल्यानंतर प्लांटच्या मीन्स सॉरी लार्वाच्या एलिमेंटरी कॅनलमध्ये गेल्यानंतर लार्वाचं एलिमेंटरी किंवा इन्सेक्टचं एलिमेंटरी कॅनल हे अल्कलाईन असतं. ठीक आहे. तर अल्कलाईन असल्यामुळे तिथं तो जे जीन असतो ते टॉक्झिन तयार करतो, एक प्रकारचं प्रोटॉक्झिन डेव्हलप करतो, आणि ते क्रिस्टल टॉक्झिन त्या एलिमेंटरी कॅनलला सॉलिड करतात. ठीक आहे. मीन्स जिथं त्यांची कॉन्ट्रॅक्शन मुवमेंट व्हायला पाहिजे एलिमेंटरी कॅनलची, ती गेस्टेशन मुवमेंट ही अरेस्ट होते, आणि ड्यू टू द स्टार्वेशन दॅट लार्वा गेट किल. दिस इज द टोटल मोड ऑफ ॲक्शन ऑफ द बीडी जीन. अशा पद्धतीचे आपण डिसीज रेजिस्टन्समध्ये पण काहीतरी नवीन व्हरायटीज डेव्हलप करण्याचं गरजेचं आहे. अजून याच्यावर रिसर्च इतका झालेला नाही आहे. आणि परत ट्रान्सजेनिक प्लांट किंवा त्याला म्हणतो आपण GMO, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप, किंवा जर एखादा ऑर्गॅनिझम मॉडिफाईड केला आपण, त्याला जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम असं म्हणतो. ठीक आहे. जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम किंवा जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स असतात, तर त्यांचं अजून यूज करण्याचं इतकं प्रॉब्लेमॅटिक आहे. मीन्स सोशियल कॉन्सिक्वेन्सेस आहेत, सोशियल किंवा रिलिजियस कॉन्सिक्वेन्सेस हे आहेत आपल्या कंट्रीमध्ये, किंवा अदर कंट्रीजमध्ये पण त्याच्यावर रिस्ट्रिक्शन आलेलं आहे. बिकॉज मे बी many scientists think that the foreign gene may be induce the some allergic reaction in a mammals. ओके. त्यांचं असं कन्सिडरेशन आहे की मॅमल्समध्ये ते मे बी ॲलर्जी इंड्यूस करू शकतात, किंवा मे बी जेनेटिक चेंज झाल्यानंतर ते प्लांट्समध्ये एन्व्हायरमेंटल लॉस होऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे होल इकॉलॉजिकल बॅलन्स हा बिघडू शकतो. त्याच्यामुळं आता रिसर्च थोडासा हे झालेला आहे, मंदावलेला आहे ट्रान्सजेनिक प्लांट्सवरचा. ठीक आहे. नंतर परत आपण इन्सेक्ट रेजिस्टन्स जीन्स किंवा पर्टिक्युलर डिसीजेस रेजिस्टन्स जीन्स हे असे इन्सर्ट करू शकतो. त्याच्यामध्ये अपायकल किंवा मेरिस्टम टिप कल्चर आपण बघितलं. तसंच टिश्यू कल्चरच्या अदर मेथड ज्या आहेत, किंवा प्रोटोप्लास्ट फ्युजन आहे तुमचं. ठीक आहे. प्रोटोप्लास्ट फ्युजन, डिसीज रेजिस्टन्स व्हरायटीचं प्रोटोप्लास्ट आपण यूज करू शकतो, आणि त्याच्यामधून एक व्हरायटी डेव्हलपमेंट करू शकतो. नंतर परत सोमॅक्रोनल व्हेरिएशन आहे. ठीक आहे. सोमॅक्रोनल व्हेरिएशन लाईक जे डिसीज रेजिस्टन्स सोमॅक्रोनल व्हरायंट्स डेव्हलप करू शकतो आपण. त्या व्हरायंट्समधून आपण मल्टिपल व्हरायटीज डेव्हलप करू शकतो त्या सोमॅक्रोनल व्हेरिएशनचा यूज करून. ठीक आहे. नॅचरली डिसीज रेजिस्टन्स जीन जे प्रेझेंट असतील ते आपल्याला आयडेंटिफाय करण्याचं गरजेचं आहे आधी, आणि मग त्याच्यानंतर सोमॅक्रोनल व्हेरिएशनमधून आपण ते मे बी प्रोड्यूस होऊ शकतं. बट सोमॅक्रोनल व्हेरिएशनमध्ये खूप कमी चान्सेस असतात डिसीज रेजिस्टन्स डेव्हलप करण्याचे, किंवा व्हरायटल रेजिस्टन्स हे डेव्हलप करण्याचे. ठीक आहे. अशा पद्धतीचं तुमचं डिसीज रेजिस्टन्स आहे. अशाच डिफरंट मेथड्स आहेत किंवा बायोटेक्नॉलॉजिकल अप्रोचेस आहेत, तर आपण त्याच्यात यूज करून डिसीज रेजिस्टंट व्हरायटी हे डेव्हलप करू शकतो. तर डिफरंट प्रोजेक्ट्स आहेत, ऑनगोईंग आहेत, किंवा डिफरंट ट्रायल्स चालू आहेत आता सध्या डिसीज रेजिस्टन्स जेनेटिकली डिसीज रेजिस्टन्स प्लांट्स डेव्हलप करण्यासाठी. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला स्टार्टिंगला मेन हे आहे की पॅथोजनचा स्टडी असणे गरजेचं आहे. जर पर्टिक्युलर पॅथोजन आहे त्याच्या अगेन्स्ट आपल्याला डिसीज रेजिस्टन्स डेव्हलप करायचं आहे, तर वी हॅव टू नो द pathogen life cycle, or what type of toxins they produce in plant or outside the plant. Okay. How they react to the different pathways, secondary metabolite pathways of the host plant. According to that, we have to manage the disease resistance mechanism, and we have to break that bridges present within the pathogen and host. ओके. अशा पद्धतीने आपण करू शकतो. तर आपल्याला जर्म प्लान्स माहिती असलं पाहिजे,
वाईल्ड टाईपचे कोणते कोणते आहेत, त्यांच्यामध्ये कोणते जीन्स म्हणजे जर्म क्लासचं जेनेटिक सिक्वेन्सिंग झाले पाहिजे. अशा भरपूर गोष्टी आहेत की त्या बायोटेक्नॉलॉजी किंवा मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये करण्याच्या गरजेचं आहे. तर याच्यामध्ये मॉलिक्युलर प्लांट पॅथॉलॉजीमध्ये आपण डिफरंट रेजिस्टन्स जीन्सचा स्टडी करत असतो किंवा त्यांचं लोकस जे आहे क्युटियल मॅपिंगने आपण लोकस डिफाईन करू शकतो की कोणते जीन्स कोणत्या कुठं प्रेझन्स आहे. त्याचं जिनोटिपिक लोकस हे केल्यानंतर आपण त्याला फिनोटाईपमध्ये किंवा प्रोटीनमध्ये कन्व्हर्जन करू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचा रेजिस्टन्सचा टॉपिक होता.